अगदी काही वेळातच या ठिकाणी माऊलींच्या स्वागताची तयारी या ठिकाणी केली. आपण जो बघितलं तर पाऊले चालत ही पंढरीची वाट. पोलीस प्रशासन पण सज्ज आहे या ठिकाणी मदतीसाठी. वापर मंडळी मित्रांनो, आज जो बघितलं तर आज माऊली पुण्याकडे रवाना करणार आहे. मित्रांनो, आपण बघू शकता की माऊली आत्ताच आळंदीवरून थेट देहू फाटा या ठिकाणी आता इथं पोहोचली आणि आता माऊली या ठिकाणाहून मस्तपैकी आपल्या थोरल्या पादुका मंदिर या ठिकाणी छोटासा विसर्गासाठी जाणार आहेत आणि तिथून पुढे दिघीकडे निघणार आहे माऊली आणि नंतर पुण्याकडे थेट आज माऊलींचा मुक्काम राहील. थंड असा अफाट असा जनसागर आणि यातून आत्ताच माऊलींची पालखी पुण्याच्या दिशेने कूच करते. खूप सुंदर असा सोहळा आजच्या या आळंदी नगरीमधून होतोय. मित्रांनो, प्रत्येक जण माऊलींना आपल्या कॅमेरामध्ये कैद करण्यासाठी झुंबड करताना दिसतात या ठिकाणी. अफाट जनसंख्येने या ठिकाणी पाळतायत कारण की माऊली मिस नको व्हायला, माऊलींची पालखी मिस नाही आली पाहिजे. तुम्हाला पण हा सोहळा मिस करून नाही येणार भावांना. हे बघा, अशी या ठिकाणी रुक्मिणी पण माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये चालली आहे. खूप भारी. ठाकल्या पादुकांपाशी आत्ताच माऊली थोडा वेळ थांबले होते विसर्गासाठी. तर आता ॲक्च्युली थोरल्या पादुकांपाशी थोडा वेळ थांबणार आहे आणि त्या ठिकाणी आरती होणार माऊलींची. पोलीस प्रशासन पण सज्ज आहे या ठिकाणी मदतीसाठी. वापर चेहरे असं दिसतात की कधी माऊली एकदाच दिसतील आणि भेट होईल माऊलींची. पब्लिक अफाट असा जनसागर आहे. पावसाने पण थोडा विसावा घेतलाय. तिच्या स्वागताची जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आली आहे. चरोली गावामध्ये आपण जर बघितलं या ठिकाणी माऊली आत्ताच पोहोचतात आहे. म्हटलं तर पाऊले चालत ही पंढरीची वाट. मित्रांनो, आपण जाऊ बघितलं तर माऊली या ठिकाणी चरोली गावातून आता पुढे निघाली आहे चरोली फाट्यावरून. छोटासा असा माऊली आणि छोटी अशी रुक्मिणी पण माऊलींना पुण्याकडे सोडण्यासाठी माऊलींच्या पालखीसोबत आहे. आपण बघू शकता खूप सुंदर असा सोहळा आज या ठिकाणी होतोय. तालावरती वारकरी या ठिकाणी दंग आहेत आणि माऊली म्हणतात की पुण्याकडे निघाले ते. म्हणजे फक्त श्रद्धा नाही, परंपरा नाही, तर ती आपल्या पिढीचा संस्कृतीचा पुढे चालवणारा वारसा आहे आणि हा वारसा प्रत्येक पालकांनीच आपल्या हवं आहे. मित्रांनो, बघू शकता सुंदर असा छोटा माऊलीला घेऊन आणि दादा सोबत ते माऊलींना सोडवायला चालले. तर म्हणजे ही संस्कृती आपल्याला जपायची भावानं या वारीमध्ये. किती छोट्याशा बाळाला घेऊन आज या ठिकाणी माऊली निघाले ते बघा. चिमुकले वारकरी आहे त्यांना मस्तपैकी पुण्याचं कार्य करतात. ही पुण्य काळ मग केली पाहिजे मित्रांनो आणि ही गरजेची आता काळाची गरज आहे. बघा गर्दी बघा, प्रचंड पद्धतीने गर्दी झाली आता या चरोली फाट्यावरती. इकडे जिकडे बघावं तिकडे सगळे वारकरी सगळे माऊली विशेष या ठिकाणी आज माऊलींच्या या सोहळ्यामध्ये हजर आहेत कारण की त्याची ड्युटी आज म्हणजे प्रत्येक प्रशासन आज जबाबदारीने या ठिकाणी पालखीचा जो सोहळा आहे त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या पार पाडला जाईल याची काळजी घेतात ते. आणि आज सोहळा खरंच भारी वाटतोय. का सर कसं वाटतं? एकदम मस्त सोहळा आहे. मित्रांनो, माऊली चरोली गावामध्ये हजर झाले आहेत आणि आपण बघू शकता माऊलींवरती फुलांची उधळण केली जाते. माऊलींचं खूप सुंदर पद्धतीने स्वागत आज या ठिकाणी चरोली गावामध्ये झालेलं आहे. मित्रांनो, माऊली जो पाठीमागं बघितलं ना माझ्या, तर माऊलींची पालखी सुंदर पद्धतीने आज या ठिकाणी चरोली फाट्यावरती आले ते आणि खूप भाविक भक्त या ठिकाणी त्याचा आनंद घेतात ते. वस्त्राचं वाटप चालू या ठिकाणी. पुण्यकर्म या ठिकाणी केले जातात. त्याचं वाटप केलं जातं.
मित्रांनो हा सुख सोहळा आहे आणि हा सुख सोहळा 1 वर्षासाठी वेट करावं लागतं प्रत्येक वारकऱ्यासाठी. म्हणून मित्रांनो ही वारी खूप भारी असते. काय हा सुंदर सोहळा आहे मित्रांनो. माऊलींची पालखी या ठिकाणी तर आली आहे आणि खूप सुंदर पद्धतीने प्रत्येक जण दर्शनासाठी सज्ज आहे. सगळ्यामध्ये आता माऊली पुण्याकडे चालले ते आणि खूप सुंदर असा सोहळा होते आणि छोटे छोटे बाल चिमुकले मुक्ताई आणि माऊली या ठिकाणी वारीसाठी निघाले ते. पण आली आणि ती मस्त पुस्तक आल्याने बघते की माऊलींची पालखी नक्की काय विषय असतो बरं पाया पडते. म्हणजे हा सोहळा असतो मित्रांनो, हा सुद्धा सोहळा असतो तिकडे अनुभवण्यासाठी. गौरी बघा प्रचंड पद्धतीने गौरी या ठिकाणी जमा व्हायला लागली आहे. भरपूर असा जनसमुदाय यावर्षी सुद्धा आषाढी वारीला आला आहे. आपल्याला वाटलं होतं की एवढी गर्दी होणार नाही कारण की पावसाने खूप वलय गेला आहे सध्या यावर्षी. पण तरी पण माऊलींच्या जो आषाढी वारीचा सोहळा आहे त्यासाठी भरपूर पब्लिक आले. भरपूर म्हणजे भरपूर. हे बघा भरपूर लोक आहेत. एक लांब बघितलं माऊली चालत ही पंढरीची वाट आहे. पण आपण जेव्हा बघितलं ना तर माऊली या ठिकाणी पुढे निघाले ते आणि भरपूर लोक पंढरीच्या वाटेला निघाले ते. म्हणजे हे खरा सोहळा सुखी सोहळा अनुभवण्यासाठी आपण सगळेजण सज्ज आहे. पंढरीची वारी करायची आहे. फक्त मनामध्ये भरपूर श्रद्धा आहे. विशेष म्हणजे पायामध्ये चप्पल नाही आहे. ते असंच असतं का दररोज चप्पल वगैरे घालतच नाही. आता काय मानलं पाहिजे यार तुम्हाला. ते ही खरी वारी मिळतो. एवढ्या छोट्या छोट्या लेकरांतून शिकण्यासारखी वारी त्याला म्हणतात पंढरीची वारी. वारीमधला नाद चालू आहे या ठिकाणी. होणार आता छोटे छोटे वारकरी या ठिकाणी मस्तपैकी छोटा असा चिमुकले हे दोघं मस्तपैकी पुण्याचं कामं करतात या ठिकाणी. माऊलींची सेवा करण्याचं कार्य या ठिकाणी चालू आहे. पण ज्यावेळेस पंढरीच्या वाटेने निघत असतो त्यावेळेस आपल्याला वाटत असतं की आपण एकटेच पंढरीच्या पायी चाललेलो आहे. आपण जर बघितलं ना हा पाठ असा जनसागर आपल्या सोबत असतो. पण अनोळखी व्यक्ती अचानक कसे सोबती बनून जातात हीच तर पंढरीच्या वारीची किमया असते मित्रांनो. आणि हाच सुख सोहळा अनुभवण्यासाठी आज आपण निघालोय पंढरीच्या वारूला आषाढी वारीला. महाराज आळंदीचे आज माझ्या समोर आहेत. तर आषाढी वारूला अनवाणी पायनी चाललेली म्हणजे हाच सुख सोहळा आहे भावांनो. यांनी बघा प्रॉपर सगळ्यांनी सेम मॅचिंग कपडे घातले. ते खरंच एक नंबर सोहळा. हा चला आपण जो बघितल्यानंतर थोड्या पादुकांचं मंदिर या ठिकाणी आपल्याला दिसतंय. आता आपण थोड्या पादुकांच्या मंदिरापाशी आलोय. आपण जो बघितलं तर खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी संतांची महती या ठिकाणी दाखवणारा असा पुतळे या ठिकाणी बनवण्यात आले ते. आणि आता आपण माऊलींची वाट बघणार आहे. माऊली दिसतोय बघा सावळं हे रूप सुंदर होते. ते सुंदर पद्धतीने या ठिकाणी विठू माऊली या ठिकाणी वारीमध्ये हजर आहे. तर इकडे जाताना गाठोडी घेऊन आपला सगळा संसार घेऊन चालताना वारकरी मानाचा ध्वजा ठिकाणी माऊलींचा. म्हणजे आज पावसाने उघड दिली आहे आणि आता आपण थोड्या पादुका मंदिरापाशी माऊलींची पालखी या ठिकाणी थोड्या पादुका मंदिरापाशी येते. माऊली थोडा पालकांच्या आरतीसाठी सज्ज होतो ते. मित्रांनो माऊली उतरताना दिसतो. आपण सोहळा अनुभवू शकतो. किती सुंदर सोहळा या ठिकाणी होतो मित्रांनो आजचा. माऊली या ठिकाणी चाललेली आहे. सुंदर असा सोहळा या ठिकाणी होतोय. माऊलीच्या आरतीला या ठिकाणी थोडंसं विसावा होता. सुंदर सोहळा या ठिकाणी आता मंदिरामध्ये होतो. असं रुक्मिणी बनवून आणल्या ते माऊलींना पाहण्यासाठी. आणि हा अट्टहास जो काय असतो तो आषाढी वारीचा आहे मित्रांनो. खूप भारी असा सोहळा यंदाचा होतोय. विशेष म्हणजे पावसाने आता कुठेतरी थोडंसं थांबलंय आणि हा सुंदर सोहळा आपल्याला मस्तपैकी आनंद घेते. रुक्मिणी या ठिकाणी मस्त सजली आहे आणि ही संस्कृती आपल्याला पुढे न्यायची मित्रांनो. बघा किती सुंदर पद्धतीने या ठिकाणी ही आपली रुक्मिणी वगैरे सुंदर अशी सजली आहे. बघा किती भारी म्हणजे ही मुक्ताई खूप भारी. चला या ठिकाणी माऊलींचा नगारखाना आहे. छोटंसं बाळ बसले या ठिकाणी, आजोबा बसले ते
पारंपरिक असलेला हा नगावा खाना माऊलींचा आपल्याला बघायला भेटतोय. खूप भारी नगावा खाना निघालाय माऊलींचा. माऊलींचा अश्व येतो आपण बघू शकतो. सुंदर पद्धतीने सजलेला हा अश्व माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. दर्शन घेतात या ठिकाणी भरपूर भाविक भक्त या ठिकाणी. दुसरा पण अश्व आहे माऊलींचा सज्ज आहेत. माऊलींचा मानाचा ध्वज बघू शकता तुम्ही मित्रांनो. माऊलींचा मानाचा ध्वज आहे. साठी किती जण भाविक भक्त या ठिकाणी येतात ते दर्शन घेतात ते. नगावा खाना या ठिकाणी आपल्याला दिसतोय. बघितला होता. थँक्यू 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 थँक्यू. रामकृष्ण आहे रामकृष्ण. ठीक आहे ओके धन्यवाद धन्यवाद. तर चला मित्रांनो काही वेळातच रथाचं आगमन या ठिकाणी होणार आहे. अगदी काही वेळातच प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी जनसमुदाय आपण बघू शकता. खूप सुंदर असा या वर्षीचा माऊलींचा जो पालखी बस्तान सोहळा झाल्यानंतर जी माऊली आता पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतीये आणि हा सुख सोहळा मित्रांनो या वर्षीचा यंदाचा 2026 आषाढी वारी आपण बघू शकता. मित्रांनो माहोल बघा तुम्ही, गर्दी बघा किती भयंकर पद्धतीने आज या ठिकाणी गर्दी झाली. गर्दी बघा, झुंबड बघा. गर्दी कुठं तरी टाळली पाहिजे मित्रांनो. एवढी गर्दी नाही केली पाहिजे. ते छोटे छोटे जीव असतात. थोडं सगळं लक्ष ठेवून कामं करायची अशी. देवाचं दर्शन घ्या पण थोडं भक्तिभावाने. कोणाला सापडलेला असेल. हा एक छोटासा माऊली बघा किती सुंदर पद्धतीने या ठिकाणी वारीत निघालाय. माऊलींचा हा सुंदर सोहळा कसा वाटला नक्की सांगा. कारण की हा सुंदर सोहळा फक्त संस्कृतीचा नाही तर त्या सोबतच्या त्या नवीन पिढी जात असलेला हा वसा पुढे जाण्याचा आहे. छान एकदम सोहळा पार पडलेला आहे. विशेष म्हणजे पाऊस थांबलाय त्याच्यामुळे सगळ्या छोट्या चिमुकल्यांना पण माऊलींची कृपा. छोट्या चिमुकल्यांना पण याचा आनंद घेतो. एकदा टाळ वाजून दाखवा. विठ्ठल विठ्ठल करा. हा बघा मित्रांनो ही संस्कृती आपली ही परंपरा आहे. माऊलींचा आजचा हा सुंदर सोहळा माऊलींचा हा कसा वाटला नक्की सांगा. आवडला तो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटू अशा सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.